घोरपडीतील तिहेरी हत्याकांड मुलाच्या हातूनच घडल्याचे उघडकीस आले आहे। डोक्यात हातोडा घालून खून केल्याची कबुली मुलगा विश्वजित मसलकर याने पोलिसांना दिली आहे। त्याने हा कट रचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। विश्वजित मसलकर याने आई शोभा, पत्नी अर्चना आणि मुलगी किमया यांचा खून करून दरोडा टाकल्याचा खोटा देखावा निर्माण केला होता। मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटणे शक्य नव्हते। पोलिसांनी घटनेच्या दिवशी रात्रीच त्याला ताब्यात घेऊन घटनेचा उलगडा केला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 7 पोलीस ठाण्यांचे अधिकारी या तपासकामी कार्यरत होते। न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत। चोरीचा बनाव दाखवण्यासाठी विश्वजित याने 1 मंगळसूत्र, 3 सोन्याच्या लहान अंगठ्या, 3 लहान बदाम हे घरातील एका फोटो मागे लपून ठेवलेले होते। पोलिसांना त्याने ते काढून दिले आहेत। विश्वजित याचे त्याच्यासोबत कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका युवतीसोबत 2 वर्षांपासून प्रेम संबंध होते। त्याला त्या मुलीशी लग्न करायचे होते, मात्र तो विवाहित असल्याने ती मुलगी लग्नाला तयार नव्हती। पत्नी अर्चनाला विश्वजितच्या या प्रकरणाची माहिती झाली होती। त्यावरून त्यांच्यामध्ये सतत वादावादी होत होती। त्याने जून 2012 मध्ये अर्चनाशी भांडण करून तिला घराबाहेर घाकलून दिले होते। विश्वजित याने थंड डोक्याने कट रचून हा खून केला आहे। लग्नाला जायचे कारण सांगून त्याने कामाला सुट्टी घेतली होती, मात्र तो घरीच थांबला। पहिल्यांदा त्याने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला, त्यानंतर मुलीचा गळा दाबून खून केला। त्यावेळी समोर राहणाऱ्या मधुसूदन कुलकर्णी यांच्या घरातून आवाज आला, त्यामुळे कुलकर्णी यांनी हा प्रकार पाहिला असल्याचा विश्वजित याला संशय आल्याने त्याने त्यांच्या डोक्यात हातोडा घालून त्यांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आईचा खून केला। त्याने खून करताना अंगावर असलेले कपडे आणि पत्नीचे मंगळसूत्र हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये टाकले होते। त्याच्यामध्ये 2 महिला आणि 1 लहान मुलीचा खून झाला होता। गुन्हा दाखल केल्यानंतर तपास हातात घेतली आणि त्याच्यामध्ये निष्पन्न झालं की तो तक्रारदार आहे, कंप्लेनंट, त्यांनी सुद्धा हे मर्डर केले असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झाले। त्यांनी काल अटक करण्यात आली आणि 8 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। हा आरोपी आहे विश्वजित मसलकर। दुसरा एक महिला जो सोबत अक्रम संबंध होता मागचे 1.5 वर्षापासून आणि बायकोच्या सोबत त्यांच्या रिलेशन्स फारच बिघडलेले होते। बरीच वेळ त्यांनी त्यांचे जो महिला त्यांच्याशी संबंध आली त्यांच्याशी बोलले, मी माझ्या बायको आणि मुलीला मारणार आहो आणि तुमच्याशी लग्न करू मी। तो आज बरीच वेळ त्यांच्याशी असं बोलले। आता 1 दिवस अगोदर त्यांनी ऑफिसकडून सुट्टी घेतली आणि म्हणजे प्री प्लॅन होता। ही घटना संध्याकाळी 15:30च्या नंतर घडली। पहिला त्यांच्या बायको आणि मुलीला बेडरूममध्ये मारली, नंतर जो शेजारी एक मधुसूदन कुलकर्णी म्हणून एक वयस्कर होता त्यांना पण मारली। तो गंभीर जखमी आहे, तो सशोन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। त्यांना वाटलं की तो खतम झाली आणि नंतर त्यांची आई जो लग्नामध्ये गेला होता, एक शादी अटेंड करायला गेले होते, तो वापस आली। ते आरोपी घरात होता। तो आल्यानंतर तो आई बेडरूम उघडून बघितलं होता। त्यांना म्हणजे समजलेले आहे काय घटना घडली म्हणून। तो आरोपी पुन्हा तोच हॅमर वापरून आईला पण सुद्धा खून केले। नंतर तो बाहेर गेली, मित्रांना भेटली, नंतर ऑफिस गेली, परत आली आणि फ्लॅटमध्ये एक राजेंद्र पवार म्हणून तो शेजारी माणूस आहे, त्यांना ती माहिती दिली असं घटना घडली म्हणून।